शेतकरी बंधूंनो, विद्राव्य खतांच्या श्रेणीमध्ये ICLने आत्ताच एक नवीन उत्पादन भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या उत्पादनाचं नाव आहे कॅल्सीफॉस। आपल्याला लक्षात आलं असेल की कॅल्सीफॉस जेव्हा नाव आपण घेतो त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की यामध्ये कॅल्शियम आणि स्फुरदाची उपलब्धता ही मुबलक प्रमाणामध्ये करून दिलेली आहे। यामध्ये एकंदरीत जर आपण अन्नद्रव्यांची उपलब्धता बघितली तर स्फुरद हा 55%, पोटॅश 15% आणि सोबत 5% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे। हा जो 5% कॅल्शियम आहे हा कॅल्शियम 55% स्फुरदासोबत सुसंगत कॅल्शियम आपल्याला पाहायला मिळेल आणि कॅल्शियमची उपलब्धता ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्तीचं आहे अशा जमिनीमधून सुद्धा या कॅल्शियमची उपलब्धता अतिशय चांगल्या प्रकारे करून दिली जाईल अशा प्रकारची स्फुरदासोबत सुसंगत असणारी कॅल्शियमयुक्त ग्रेड म्हणजेच कॅल्सीफॉस असं आपल्याला म्हणता येईल। एकंदरीत जर का आपण तिन्ही अन्नद्रव्यांची गोळाबेरीज आपण केली तर साधारणपणे 75% अन्नद्रव्य देणारी ही विद्राव्य खतांची ग्रेड। आपल्या सर्वांना माहिती आहे की कॅल्शियमचं महत्त्व हे पीक वाढीमध्ये सर्वात जास्त आहे, कारण कॅल्शियम हे प्रामुख्यानं मुळांवरती टोकं तयार करणं म्हणजेच मुळांचे दात तयार करणं, त्याचबरोबर फळफांद्यांची वाढ करणं, त्याचबरोबर जो शेंडा आहे तो शेंडा सतत चालू ठेवणं, त्याचबरोबर पेशीभित्तिकांची चांगल्या प्रकारे वाढ करणं आणि पेशीभित्तिका जर का मजबूत तयार झाल्या तर फळ आणि फुलधारणा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होणं आणि या कॅल्शियम सोबत बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी वाढणं म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की फळधारणा होण्यासाठी जो बोरॉन आवश्यक असतो तो बोरॉनची उपलब्धता सुद्धा या कॅल्शियमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होते। त्यामुळं ही कॅल्सीफॉस ही ग्रेड भारतामध्ये ICLने लॉन्च केलेली आहे। या कॅल्सीफॉस ग्रेडचा जर pH आपण बघितला तर सर्वसाधारणपणे pH हा ॲसिडिक pH आहे आणि तो 2.6 आहे। या ग्रेडची विद्राव्यता जर का आपण बघितली तर जवळपास 630 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे या ग्रेडची विद्राव्यता 25 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर या ग्रेडमध्ये प्रामुख्यानं जे हानिकारक घटक आहेत त्यांची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे। त्याचबरोबर या ग्रेडचा क्षारता निर्देशांक हा सुद्धा अत्यंत कमी असल्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचे जमिनीवरती ज्याला आपल्याला म्हणता येईल की वाईट परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार नाहीत। आणि या कॅल्सीफॉसचा उपयोग प्रामुख्यानं सुरुवातीला ज्यावेळेस मुळांची जडणघडण होत असते किंवा ज्याला आपण म्हणतो एस्टॅब्लिशमेंटचा पिरियड, या एस्टॅब्लिशमेंटच्या पिरियडमध्ये प्रति एकरी सर्वसाधारणपणे कमीत कमी 5 किलो प्रति एकरी याप्रमाणे 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रति एकरी याचा वापर आपण करावा। त्याचबरोबर प्रामुख्यानं सुरुवातीला फुलधारणा होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत म्हणजेच कायिक वाढीची अवस्था आणि 10% फुलधारणेपर्यंतची अवस्था ज्याला आपण म्हणता येईल या अवस्थेपर्यंत या कॅल्शियमचा जर का आपण योग्य प्रकारे पुरवठा केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे या कॅल्शियमच्या माध्यमातून सुदृढ मुळांची रचना, सुदृढ फळफांद्यांची रचना आणि सुदृढ पिकाची वाढ, त्याचबरोबर कॅल्शियमसोबत बोरॉनची होणारी उपलब्धता ही प्रामुख्यानं आपल्याला फलधारणा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि त्याचबरोबर जी गुणवत्ता आहे फळांची ती गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे मिळवणं आणि कॅल्शियमच्या माध्यमातून जे काही आपल्याला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे काही आपल्याला अडचणी तयार होतात म्हणजे छोटे छोटे काळे डाग फळांवरती जे दिसून येतात ते दिसून येणार नाहीत किंवा क्रॅकिंग ज्याला आपण म्हणता येईल फळांचं ते क्रॅकिंग आपल्याला दिसून येणार नाही। त्यामुळे या ग्रेडचा उपयोग एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच लहानपणापासून ते 10% फुलधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे या ग्रेडचा उपयोग केला असता कॅल्शियमच्या कमतरता जी की सगळ्यात महत्त्वाची अडचण आपल्या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये आहे किंवा कार्बोनेट आणि बायकार्बोनेटयुक्त पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याला पर्याय आणि जास्तीचा कॅल्शियम उपलब्ध करून देणारी ग्रेड ही ICLने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। याचा निश्चितच आपण सर्व शेतकरी बांधव अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये
वापर करून उत्पादन वाढीमध्ये या ग्रेडचा सहभाग निश्चितपणे घ्याल अशी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.